नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज टोमॅटो पावडर बनवणार आहे. यासाठी 1 किलोवर मी टोमॅटो घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत. तर गावरान घेतलेले आहेत, एकसारखे एकदम लालबुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत. तर बघू शकता, गावरान जर टोमॅटो घेतले तर पावडरला एकदम आंबटपणा येतो. यासाठी नक्कीच गावरानच घ्यायचे टोमॅटो आणि गोल आकारामध्ये कट करून घ्यायचे. तर जास्त पातळ काप करायचे नाही, त्याचे जाडसरच काप ठेवायचे. तर 2-3 ताटामध्ये मी उन्हाला वाळत घालणार आहे. तर 2-3 दिवस लागतं. जास्त ऊन असेल तर 2 दिवसात किंवा 1 दिवसात पण वाळतं. बघू शकता, आता मी वाळलेलं दाखवत आहे तुम्हाला काढून. तर 2 दिवसानंतर तर एक पातळ काप झाल्यामुळं माझ्या ताटामध्ये चिकटलेलं आहे. यासाठी मी थोडंसं जाडसर ठेवा म्हणलं. तर अशा पद्धतीने उलटण्यानं सर्व काढून घ्यायचे आणि सर्व ताटामधले एका ताटामध्ये करून घ्यायचे आणि त्याला आणखीन 2 ऊन द्यायचे. तर मी आता एका दुसऱ्या ताटामध्ये टाकलेलं आहे सर्व ताटामधलं आणि 1-2 ऊन द्यायचे त्याला. आणखीन थोडंसं नमसर आहे, बघू शकता. तर बघू शकता, उन्हामध्ये एकदम कडक झालेलं आहे. अशा पद्धतीनं मोडलं जातं कडक वाळल्यास. तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेणार आहे. एकदम बारीक असं पावडर बनवायचे. इथं बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे 1 मोठा चमचा. थोडंसं तिखट लागण्यासाठी साधं तिखट टाकलेलं आहे आपलं रेग्युलरचं. आणि काश्मीरी लाल मिरची आहे, तर ही रंगासाठी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. तर आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे पावडर ह्याचं आणि सोजीच्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचे अशा पद्धतीनं. तर ही खाऱ्या नुकतीला किंवा असं पापड भाजलेलं पापडवर टाकून एकदम पावडर छान लागते. तर मी असं भरणीत भरून ठेवते पावडर तयार करून टोमॅटोचं. तर वरचं चाळलेलं आणखीन एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर आता ही राहिलेलं सांबारमध्ये किंवा आणखीन टोमॅटो पावडर करत असताना ह्याच्यामध्ये टाकलं तर बारीक वाटून घ्यायचं. तर मी आता हे बाजूला ठेवलेलं आहे मोठं झालेलं आणि ही एका भरणीमध्ये भरून ठेवायचे. तर बघू शकता, एकदम छान असं बारीक पावडर झालेलं आहे. तर वर्षभर एकदम सहज टिकणारं असं पावडर आहे टोमॅटो पावडर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.